व्ह्युअर्स, आज आपल्यासाठी अगदी महत्त्वाची बातमी आम्ही देत आहोत की आपण कोकणी माणसं आणि आपल्याला मछली खाल्ल्याशिवाय चालत नाही. पण आता आपल्याला मछली खाण्याच्या पहिले म्हणजे मोहरे खाण्याच्या पहिले आपल्याला विचार करावा लागेल का की आपले जो नदी आहात ना ते लय प्रदूषित झाले आहात आणि ह्या प्रदूषणामुळं माणसाला तर त्रास है तर है, दर्याचा म्हावरा पण सलामत राहिलेला नाही. आणि ती जर प्रदूषित झालेली नदी आणि प्रदूषित झालेला म्हावरा जर आपण खाल्ला तर आपल्या तब्येतवर पण मोप असर पडू शकते. तेव्हा म्हावरा खायच्या पहिले जरा विचार करा. पेश आहे या वक्ताचा जो तफसिली व्हिडिओ बघल्यावर तुम्हाला समजेल की खरी काय कंडिशन आहे. खरोखर विचार करा ह्यो व्हिडिओ बघल्याच्या नंतर. का की जान है तो जहान है. पेश आहे आपल्या प्रदूषित नद्याचो हाल आणि त्यातला राहणाऱ्या म्हावरा किती बेहाल. बघत रे आपलं कोकणी न्यूज चॅनल. आज आम्ही आलो आहे अंजनवेलला आणि हा मासा आहे तांबोशी, ज्याला रेड स्नायपर म्हणतात. आमच्या या मित्राने पकडलाय आणि हा मासा बघाल तर याला सगळीकडे जखमा आहेत, मुख्यतः तोंडापासून ह्या खालच्या टेल पर्यंत. याची स्किन पण जी युजली जी रेड स्नायपरमध्ये रेडिश दिसते तिचा पण काहीतरी टोन थोडाफार बदलल्यासारखा आहे. आणि याचं कारण आहे ते म्हणजे जे काय खाडीचं पाण्यातलं प्रदूषण आहे आणि त्यानंतर वॉटर क्वालिटी त्याची बदलली, त्याच्यामुळे हा फिश अल्सर मुख्यतः हल्ली जे काय हे अँकल फिशिंग करणारे आहेत, ज्यांना हे मोठे मासे लागतात, त्याच्यामध्ये रेड स्नायपर आहे, व्हाईट स्नायपर आहे, म्हणजे ज्याला पुंटा म्हणतात, म्हणजे गोव्यात चनक म्हणतात, तो मासा असेल किंवा पालू असेल, ही तांबोशी आहे, ह्या अशा मुख्य माशांना ही स्किन डिसीज आढळून येत आहेत. आणि ही एकच केस नाही, अँगल फिशिंग करणाऱ्या बऱ्याचशा केसेसमध्ये हल्लीच्या हे इन्फेक्शन आहे. आणि आता ही खाडी तुम्ही बघाल, ही खाडी आहे आणि इथून पुढे हा कनेक्ट आहे, हे बेसिन आहे बेसिकली, आणि इथे समुद्र कनेक्ट होतो. पुढे इथून लागतो तो समुद्र, हा संगम आहे. इथे बायोडायव्हर्सिटी जास्त असते खाडीच्या भागात, कारण का जी ॲक्वॅटिक फिशेस असतात ते पण इथे येऊन इस्टॅब्लिश होतात आणि मरीन फिश असतात ते पण इथे येऊन इस्टॅब्लिश होतात. त्यामुळे इथे बायोडायव्हर्सिटी जास्त असते. त्याच्यामध्ये हे मुख्य मासे असतात, हे यांनी बऱ्यापैकी आपली हॅबिटॅट आहे ते असं बनवलेलं असतं की ते कुठेही ॲडजस्ट होतील, मरीन वॉटरला पण आणि ॲक्वॅटिक वॉटरला पण. पण हे मासे आता प्रामुख्याने अशा अल्सरने सफर होत आहेत. याचं कारण आहे ते म्हणजे खाडीतलं प्रदूषण. आणि इथल्या ह्या सगळ्या मित्रांचं म्हणणं आहे की हे मुख्यतः लोटे MIDCचं जो एक्झॉस्ट आहे त्याच्यामुळे येणारं हे जे प्रक्रिया न करता बऱ्याचदा CTPचं जे पाणी आहे जे खाडीला सोडलं जातं ते कारण असावं असं प्राधान्याने म्हटलं जाते. पण हे प्रदूषणामुळे झालं आहे किंवा इम्प्युअर पाण्यामुळे झालं आहे एवढं नक्की, याच्यावरती थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण का हे असे मासे खाताही येणारे नाही, म्हणजे असे आजारी असणारे मासे हे खाऊ पण शकत नाही. कारण का हे वाढणारं अल्सर असलं तरी सुद्धा याच्यापैकी फिश अल्सर जरी असलं तरी हे मुख्यतः शरीरात पसरलेलं त्याच्या फंगल इन्फेक्शन आहे. धन्यवाद.